मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, घटनाबाह्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील, गरा सगळीकडे फिरत आहेत. ह्या आत्ताच्या निवडणुकीमध्ये पैशाचं वाटप जेवढं झालं, बॅगा घेऊन फिरतायत, सगळं काही झालंय, मंत्री माजलेले आहेत. धार्मिक तेढ निर्माण करेल, समाजामध्ये भांडण निर्माण करण्याचा प्रयत्न करेल, भाषणमध्ये मराठी अमराठी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करेल. भाजपला तुम्ही एवढंच विचारलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की हे सगळं बाजूला ठेवा, मुद्द्याचा बोला ना. जेव्हा तन मन धनची लढाई असते, धन त्यांच्याकडे आहे, पण तन आणि मन आमच्याकडे, आणि तर मनसे पण आमच्या सोबत आलेले आहे. म्हणजे दिलसे आणि मनसे दोन्ही एकत्र काम करणार आहोत. हे भाजपवाले जेव्हा येतील आपल्यामध्ये, जेव्हा जय श्रीराम बोलतील, त्यांना सांगा राम आमच्या मनात आहे, हनुमान आमच्या हृदयात आहे. तुमच्या मनात जर असतं तर तपोवन तुम्ही कापलं नसतं. ह्या माणसाने फक्त म्हणजे रेप केला, कोणाचा बलात्कार केला तर फासावर चढवलंच पाहिजे, पण तेवढंच नाही केलं तर वडिलांना त्यांनी ज्युडिशियल कस्टडीमध्ये मारून टाकलं. बेल मिळाली तेव्हा भाजपचे लोक जाऊन त्याला हार घालत होते, हार तुरे घालत होते, त्याची ओवाळणी करत होते. आणि हिची आई आणि ही जेव्हा बिचारी रस्त्यावर आंदोलन करायला आली तेव्हा पोलिसांनी उचलून हिना फेकून दिला आत. असं सरकार तुम्हाला भाजपचं मान्य आहे का? हे जंगलराजच झालं. म्हणजे ते जे बोलतात ना जंगलराज बिहारमध्ये होतं, तसं नाहीये. भाजपाच्याच राज्यात जंगलराज होतं. अच्छे दिन येणार आहेत असं सांगितलं होतं ना. 2014 पासून आतापर्यंत किती वर्ष झाली? 11 वर्ष झाली, 12 वर्ष झाली. 12 वर्ष बहुमताचं ज्यांचं सरकार आहे, दिल्लीत सरकार आहे, महाराष्ट्रात सरकार आहे. तुम्ही मला सांगा, या महाराष्ट्रासाठी असेल किंवा या देशासाठी असेल, चांगले दिवस आलेत का? आलेत? तुम्ही मला एक तरी चांगली गोष्ट सांगा ना. जर आपण संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला किंवा देशाचा विचार केला तर जे आपल्याला सांगितलं गेलं होतं की अच्छे दिन मध्ये काय काय होणार आहे, अच्छे दिन आने वाले मध्ये काय काय होणार आहे, सुरुवातच करायची झाली तर 2 कोटी तरुणांना रोजगार मिळणार होता. 20 लाखाला तरी मिळालाय का? मिळालाय? उलट बेरोजगारी वाढत चाललेली आहे. रुपया डॉलरच्या बरोबरीला येणार होता, एकाला 1 होणार होता. आज कितीला पोचले रुपया? 90, 92, 95. म्हणजे जे आपले तरुण मुलं मुली आहेत, जे बाहेर शिकायला जातात, मध्यम वर्गातून येतात, ते बिचारे जेव्हा बाहेर शिकायला जातात तेव्हा रुपयामध्ये जेव्हा तिथे डॉलरमध्ये कन्व्हर्जन होतं, भारी कोणावर पडतंय? तर ह्या लोकांवर पडते, आपल्या तरुणांवर पडत आहे. आज साधी गोष्ट तुम्ही मला सांगा ना, महिलांचा सन्मान जो होणार होता, महिलांना जे सुरक्षा देणार होते, महिलांना नोकऱ्या देणार होते, आज तुम्ही मला सांगा ह्या देशामध्ये आपल्या तुम्हाला तरी वाटते का महिला सुरक्षित आहेत? नाही. म्हणजे आपली जंगलं सुरक्षित नाहीत, आपले तरुणांना रोजगार मिळत नाहीये, कुठेही उद्योगधंदा वाढत नाहीये, आपली शहरं काही सुधारत नाहीयेत, महिला सुरक्षित नाहीयेत. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आज जर तुमच्या दारी कोणी भाजपवाले आले तर तुम्ही त्यांना सांगा, दादांनो तुमचं 12 वर्ष ह्या देशात बहुमताचं सरकार आहे, तुम्ही एक काहीतरी गोष्ट सांगा जी चांगली केली आहे, मी तुम्हाला मत द्यायला तयार आहे. एक सुद्धा तयार नाही, काही तयार नाही. बोलणार आहे त्याच्यावर, येणारच आहे. आत्ता तिथेच जाऊन आलो मी. पण आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय, दादा थोडं बसा ना, खूप फ्लॅश झाले आता, बसून घ्या. आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, घटनाबाह्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील, गरा सगळीकडे फिरत आहेत. ह्या आत्ताच्या निवडणुकीमध्ये पैशाचं वाटप जेवढं झालं, बॅगा घेऊन फिरतायत, सगळं काही झालंय, मंत्री माजलेले आहेत, मुख्यमंत्र्यांना संवेदनशीलता नाहीये, जिथे बघतोय आपण कायदा सुव्यवस्थेचे चिंधडे उडवलेले आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या 29 शहरांनी, मग मुंबई आलं, पुणे आलं, ठाणे आलं, कल्याण डोंबिवली आलं, नाशिक आलं, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, वसई विरार, ह्या सगळ्या शहरांनी भाजपला मतदान का करायचं, हा जर प्रश्न आपण उपस्थित केला तर हा प्रश्न गैर आहे का? नाही. आता फरक बघा, 2 पक्षांमधला फरक बघा. 16 डिसेंबरला मी मुंबईमध्ये वरळी इथे डोम मध्ये कार्यक्रम घेतला होता. टीव्हीवर पाहिला का तुम्ही? पूर्ण महाराष्ट्रात पाहिला, देशभरात तो कार्यक्रम गेला होता. कारण त्याच्यात मी एकच दाखवत होतो, कोणावरही टीका केली नाही, भाजपवर टीका केली नाही, कुठच्याही पक्षावर टीका केली नाही. मी फक्त आणि फक्त मुंबई महानगरपालिकेमध्ये 1997 पासून 2022 पर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने काय काम केलेलं आहे हे आपण दाखवलं आणि अभिमानाने सांगितलं की होय आम्ही करून दाखवलं. आणि त्याच बदली मी भाजपला विचारलं, तुम्ही आता, आम्ही तर हे 25 वर्ष मुंबई महानगरपालिकेत सत्तेत होतो, महापौर आमचा होता, त्या 25 वर्षातून 20 वर्ष चला भाजप देखील आमच्या सोबत होती.
वेगळ्या वेगळ्या ज्या कमिटी असतात, इम्प्रूव्हमेंट कमिटी, स्थायी समिती, झाडांची कमिटी असते, हे सगळ्या कमिटीवर आमचं काम होतं. ते आम्ही अभिमानाने सांगू शकतो, मोठ्या होर्डिंगवर लावू शकतो, स्क्रीनवर दाखवू शकतो की होय हे काम आम्ही करून दाखवलं होतं. आणि मग आता मी मुख्यमंत्र्यांना सांगतोय की मुख्यमंत्री महोदय, तुम्ही स्वतः आता महाराष्ट्रात 6 वर्ष मुख्यमंत्री आहात. जवळपास बहुमतातच तुमचं सरकार आहे, केंद्रात तुमचं सरकार आहे, प्रधानमंत्री तुमचे आहेत, रक्षा मंत्री तुमचे आहेत, गृहमंत्री तुमचे आहेत. सगळं तुमचं असताना तुम्ही मला एक तरी स्वतःने केलेलं काम दाखवा की होय आम्ही हे करून दाखवलं. पण असं काहीच नाहीये. आता इकडचंच तर पहा ना, नाशिक मधलंच पहा. तुम्ही मला सांगा, ए दादा जरा फोटोग्राफर थोडे बसा ना इथे, ते फ्लॅश खूप उडतात. तुम्ही मला सांगा 2017 मध्ये बहुमत कोणाचं आलं? सत्ता कोणाची होती? 2017 मध्ये महापौर कोणाचं होतं इथे? बीजेपीचं होतं ना. ते ठीक आहे. आता तुम्ही मला सांगा, मुख्यमंत्री तेव्हा कोणाचे होते? भाजपचे होते की नव्हते? होते. महापौर कोणाचे होते? भाजपचे होते की नव्हते? इथे येऊन मी नाशिकला दत्तक घेतोय असं उपकार करतात असं येऊन सांगितलं होतं कोणी? मग 2017 पासून आतापर्यंत जवळपास 9 वर्ष होतील आता ह्या 2026 मध्ये. तुम्ही मला सांगा, नाशिकचं चित्र हे बदललंय की बिघडलंय? मी चुकीचं बोलत असेल तर मला तुम्ही करेक्ट करू शकता. सांगा आदित्य, तुम्ही चुकीचं बोलताय. नाशिक एकदम कुठच्या कुठे गेलंय, वॉशिंग्टनच्या बाजूला तर नाशिक आलेलं आहे. झालंय का असं? नाही झालंय. आपले जे मूलभूत जे प्रश्न आहेत, जे नाशिककरांचे प्रश्न आहेत, त्याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे. हे मी तुम्हाला का सांगतो? कारण आज आपण पक्षाचे पदाधिकारी असू, कार्यकर्ते असू, जेव्हा आपण प्रचाराला जाऊ, घरोघरी जाऊ, तेव्हा भाजप येईल आत्ता आणि त्यांचं इकडून तिकडून जे कार्पेट बॉम्बिंग सुरू करतात ना, भलते सलत्या प्रश्नांमध्ये हात घालतील. ते भाजप जे प्रश्नांमध्ये हात घालेल ते येऊन हिंदुत्वावर बोलेल, जातीय तेढ निर्माण करेल, धार्मिक तेढ निर्माण करेल, समाजामध्ये भांडण निर्माण करण्याचा प्रयत्न करेल, भाषणमध्ये मराठी अमराठी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करेल. भाजपला तुम्ही एवढंच विचारलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की हे सगळं बाजूला ठेवा, मुद्द्याचं बोला, नाशिकचं बोला, नाशिककरांचं बोला. एवढी वर्ष तुमच्या हातात सत्ता असून, एवढे वर्ष तुमच्या हातात ताकद असून, पैसा असून, सगळं काही असून जर उधळपट्टी तुम्ही जर निवडणुकांमध्ये करत असाल तर थोडासा पैसा असेल, थोडासा फंड असेल, थोडंसं लक्ष असेल, तुम्ही जे सांगता ना की आम्ही दत्तक घेणार, दत्तक घेतलं होतं, हे उपकार नका करू. तुमचं कर्तव्य आहे. मुख्यमंत्री म्हणून जे तुम्ही काम केलं पाहिजे, महापौर म्हणून जे तुम्ही काम केलं पाहिजे, ते न करता सगळं तुमचं लक्ष हे राजकारणावर असतं, पक्ष फोडण्यावर असतं, सगळी मंडळी गोळा करण्यात असतं, पैसे वाटपत असतं. मग तुम्ही राजकारण सोडून समाजकारण कधी करणार आणि शासन कधी चालवणार? पण आज प्रश्न उपस्थित हाच होतोय. काल परवाकडे ज्या बातम्या पाहिल्या मी, सगळ्यांकडून इन्कमिंग चालू आहे. ठीक आहे, इन्कमिंग चालू असेल भाजपामध्ये, पण एक तुम्हाला सांगतो, जेवढं इन्कमिंग तिथे होईल तेवढं इथे आपल्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल. मी हे नेहमी सांगतो, जेव्हा तन मन धनची लढाई असते, धन त्यांच्याकडे आहे पण तन आणि मन आमच्याकडे, आणि तर मनसे पण आमच्या सोबत आलेले आहे. म्हणजे दिलसे आणि मनसे दोन्ही एकत्र काम करणार आहोत. मला वाटतं इथे सोबत आपल्या काँग्रेस एनसीपी पण येईल, कम्युनिस्ट आलेलेच आहेत. म्हणजे तुम्ही बघा, एका बाजूला सगळे आपण नाशिककर म्हणून एकत्र आलेलो आहे. आपली जी काही छोटे मोठे वाद असतील, भांडण असतील, हे सगळं बाजूला ठेवून आपण महाराष्ट्रासाठी एकत्र आलोय, नाशिकसाठी एकत्र आलेलो आहे. आणि दुसऱ्या बाजूला सत्तेची भूक लागलेली आहे, तळमळ चालू आहे, मळमळ चालू आहे. म्हणून भाजप एका बाजूला, सगळे इकडचे तिकडचे सगळे जे काही डागी लोक आहेत, भ्रष्टाचारी लोक आहेत, त्यांना घेण्याला मागे लागलेले आहेत. वॉशिंग मशीन, वॉशिंग पावडर, निरमा. पण आज तुम्ही उत्तर द्यायचं, नाशिकने उत्तर द्यायचंय की तुम्हाला कुठचे लोक मान्य आहेत. एका बाजूला आपण सगळे प्रामाणिक लोक या मंचावर बसले, तुमच्यामध्ये सगळे प्रामाणिक लोक आहेत. कदाचित उद्याचे महापौर इथून येऊ शकतात, समोरून येऊ शकतात. म्हणजे असं नाही की इथून नाही येऊ शकत, नाही तर लगेच तुम्ही हे सगळे फोन करतील साहेबांना की आमचं तिकीट टापलं, मी तिकीट देत नाही, ते साहेब करतात. पण हे सगळं होत असताना दुसऱ्या बाजूला जे डागी लोक आहेत त्यांनी देखील उत्तर द्यायचं आहे. आणि आज खास करून या मीडियाच्या माध्यमातून मी भाजपला प्रश्न विचारणार आहे, संघाला प्रश्न विचारणार आहे की जे 25 वर्ष जेव्हा आपण विरोधी पक्षात होतो, जेव्हा आपण लढा देत होतो,
15 वर्ष म्हणजे 99 पासून 2014 पर्यंत जो आपण लढा दिला, लाट्या काट्या खाल्ल्या, आंदोलनं केली, ज्यांच्या विरुद्ध केली, त्यांच्यातले सगळे भ्रष्टाचारी लोक तुम्ही तिथे घेतले. म्हणजे सगळे भ्रष्टाचार जे बरबटलेले पक्ष होते त्यांना स्वच्छ केलं तुम्ही. ज्यांच्यावर आरोप झाले होते, जे आरोप सिद्ध झालेत त्यांना तुम्ही तुमच्या पक्षात घेतायत. जे खोटे नाटे आरोप होते ते अजूनही स्वच्छ म्हणून आमच्या सोबत आहेत. मग भाजपच्या कार्यकर्त्यांना विचारतोय आणि संघाच्या कार्यकर्त्यांना विचारतोय, तुम्ही ह्याच्यासाठी लढला होतात का? आज भाजपामध्ये हे सगळीकडे होते. मुंबईत असेल, पुण्यात असेल, नाशिकमध्ये असेल, ठाण्यात असेल, जिथे जिथे इन्कमिंग झालेलं आहे, तुम्ही साधा प्रश्न त्यांच्या स्थानिक आमदार किंवा खासदारांना विचारा की तुम्हाला विचारून हे ना घेतलं का पक्षामध्ये? बरं, त्यांच्यासाठी जे लढत होते, त्यांचे जे कार्यकर्ते होते, जर हेच सगळे डागी लोक तुमच्यामध्ये घेतले तर ह्या कार्यकर्त्यांना, तुमच्या कार्यकर्त्यांना कधी तिकीट मिळणार आहेत? हा प्रश्न राहतोच. आज प्रश्न करण्याचे, उपस्थित करण्याचे खूप आहेत. पण आज जो तपोवनचा तुम्ही विषय घेतलेला आहे, तो तपोवनचा देखील विषय, आता तिथेच थोडी धूळ आत गेली घशात. मला तुम्ही सांगा, तपोवन तुम्ही किती लोक जाऊन आलात तपोवन मध्ये? सगळे जाऊन आलात? सुंदर जागा आहे. म्हणजे मी आता पहिल्यांदा तिथे पाऊल ठेवलं आणि पहिल्यांदा पाऊल ठेवत असताना मला वाटलं, हा कुठे आलो, चांगलं झालं. मी त्यांना विचारणार होतो, आपण मेळावा वगैरे उद्या परवाकडे घेऊ शकतो का? आज एक दिवस इथेच बसूया. तपश्चर्याचं वन, पंचवटीत तपश्चर्याचं वन, प्रभू श्रीरामाच्या पावन पदस्पर्श झालेली ही भूमी. आणि अशा भूमीत प्रभू श्रीरामाचं जिथे वास्तव्य राहिलेलं आहे, हे पंचवटी कापण्याचं काम कोण करू शकतं? कोण करू शकतं? राक्षस करू शकतात, रावण करू शकतात, पण प्रभू श्रीरामाचे भक्त नाही करू शकत. हे भाजपवाले जेव्हा येतील आपल्यामध्ये, जेव्हा जय श्रीराम बोलतील, त्यांना सांगा, राम आमच्या मनात आहे, हनुमान आमच्या हृदयात आहे. तुमच्या मनात जर असतं तर तपोवन तुम्ही कापलं नसतं. जे तपोवन कापून तुम्ही साधू ग्राम बनवायला निघालेला आहात, तुम्ही मला सांगा, हे साधू, संत साधू, महापुरुष, महंत जेव्हा येतात तेव्हा त्यांची तपश्चर्या कुठे होते? जंगलात होते, वनात होते, 5 स्टार मध्ये होते? नाही. पण हे भाजपवाले खोटे बोलत आहेत. भाजपवाले साधू ग्रामाच्या नावाखालती एक त्यांचे व्हिडिओ कुठेतरी, एक ठक्कर बिल्डर म्हणून कोणतरी आहे इथे, त्यांनी तो व्हिडिओ व्हायरल केला होता. मुख्यमंत्र्यांना ते सांगतायत की तपोवनला आपण येलो झोन मध्ये आणू, साधूग्राम बनवू. म्हणजे येलो झोन मध्ये, म्हणजे ग्रीन झोन, झाडं आहेत, वन कापून तिथे तुम्ही आता साधूग्राम बांधा. साधूग्राम बांधल्यानंतर, कुंभमेळा झाल्यानंतर तिथे बिल्डरांच्या घशात ते टाकायला मोकळे. तुम्हाला वाटतं हा त्यांचा धर्म आहे? तुम्हाला वाटतं हे खरं त्यांचं हिंदुत्व आहे? तुम्हाला वाटतं ही खरी तपश्चर्या आहे? अहो, खरी तपश्चर्या म्हणजे तिथे आता तपोवन बनवलेलं आहे, ते तपोवनाला फॉरेस्टचा दर्जा देऊन, जंगलाचा दर्जा देऊन, खरोखर जे साधू महंत असतील त्यांना खरोखर तिथे चांगली तपश्चर्या करू देण्यासाठी आणि पंचवटी तशीची तशी चांगली ठेवण्यासाठी जी तपश्चर्या होईल, जी राजकीय तपश्चर्या होईल, त्याला खरं हिंदुत्व मानू शकू. हे भाजपचं जे आहे ते चुनावी हिंदुत्व आहे, खोटं हिंदुत्व आहे. आणि भाजप जी आहे ते रामराज्य नाही, रावण राज्य आणू इच्छित आहे, म्हणून हे सगळं चाललेलं आहे. कारण आज जे काही चाललंय ते देशभरात भयानक चाललंय चित्र. आरावलीमध्ये जो मी पाहताय, डोंगर कापायला निघालेत, मायनिंग करायला निघालेत, तपोवन इथे नष्ट करायला निघालेत, नाशिकमध्ये, नागपूरमध्ये अग्निवन तोडायला निघालेले आहेत. एका बाजूला हे सगळं भारतीय जनता पक्ष नाही तर बिल्डर जनता पार्टी म्हणून ते एकत्र आलेले आहेत. आपण सगळे नाशिककर म्हणून एकत्र आलेलो आहे. तुम्ही ठरवायचंय जिंकवायचं कोणाला आहे. आज इथे खूप मोठ्या संख्येत महिला उपस्थित आहेत. वाटतं तिथे पण आहेत, कॅमेराच्या मागे पण बसलेत. जवळपास 60% महिला आहेत तिथे. इथे आहेत, इथे आहेत, पलीकडच्या शेडमध्ये बसलेले आहेत. आज तुम्हाला विचारत आहे मी महिला म्हणून जे काही चाललेलं आहे, जे शहराचं विद्रुपीकरण चाललेलं आहे, महिला म्हणून जे शहरात गुन्हेगारी वाढत चाललेली आहे, जे शहरात तुम्ही पाहताय रस्त्यांवर खड्डे की खड्ड्यात रस्ते, फुटपाथ कुठेही नाहीये, धूळ जी वाढत चाललेली आहे, तुम्हाला वाटतं का की तुम्ही किंवा तुमची पुढची पिढी अशा शहरांमध्ये राहू शकते? राहू शकते का? म्हणजे एका बाजूला तुम्ही पाहता की जिथे आता उन्हावमध्ये तुम्हाला आठवत असेल 2017 मध्ये एक बलात्कार झाला आणि त्या बलात्कारानंतर तिकडे भाजपचे जे आमदार होते कुलदीप सेंगर, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला, चौकशी झाली आणि त्यांना गुन्हेगार ठरवलं गेलं. नुसतं अक्यूज नाही तर कॉन्व्हिक्ट, गिल्टी ठरवलं गेलं की ह्यानीच रेप केला. त्या मुलीने देखील सांगितलं की होय ह्यानीच रेप केला. त्याच्यानंतर गँगरेप केला, त्याला जेलची शिक्षा झाली, जन्मठेप झाली. पण भाजपचा आमदार होता म्हणून ज्या माणसाला फासावर चढवायला पाहिजे होतं त्या माणसाला परवा बेल मिळालेली आहे. पर ह्या माणसाने फक्त
म्हणजे रेप केला, कोणाचा बलात्कार केला तर फासावर चढवलंच पाहिजे. पण तेवढंच नाही केलं तर वडिलांना त्यांनी ज्युडिशियल कस्टडीमध्ये मारून टाकलं. त्याच मुलीच्या वडिलांना, त्या मुलीच्या परिवाराला एका गाडीचा ऍक्सिडेंट घडवून आणला आणि त्या परिवाराला मारून टाकलं. परवाकडे तिची आई आणि ती बिचारी, जेव्हा ह्याला बेल मिळाली, ह्या घाणेरड्या राक्षसाला ज्याला फाशीवर चढवायला पाहिजे होती, बेल मिळाली, तेव्हा भाजपचे लोक जाऊन त्याला हार घालत होते, हार तुरे घालत होते, त्याची ओवाळणी करत होते. आणि हिची आई आणि ही जेव्हा बिचारी रस्त्यावर आंदोलन करायला आली तेव्हा पोलिसांनी उचलून हिना फेकून दिला आत. असं सरकार तुम्हाला भाजपचं मान्य आहे का? हे जंगलराजच झालं. म्हणजे ते जे बोलतात ना जंगलराज बिहारमध्ये होतं, तसं नाहीये. भाजपाच्याच राज्यात जंगलराज होत. बिल्किस बानो सोबत काय झालं? तिच्या 3 वर्षाच्या मुलाला डोळ्यासमोर चिडून टाकलं होतं, तिच्या परिवाराला मारून टाकलं होतं. आणि तिच्या देखील बलात्काराला जेव्हा तो जेलमधून बाहेर आला त्याला हार घातले, तुरे घातले. असे हे भाजपवाले हे महिलांना मान्य आहेत का? म्हणजे लाडकी बहीण मधून मध्ये मुख्यमंत्री चिडले होते अधिवेशनात, मी पाहिलं की तुम्ही लाडकी बहीणवर सतत बोलू नका, लाडकी बहीणवर सतत बोलू नका. अहो, लाडकी बहीणवर बोलणार आम्ही, कारण तुम्ही पहिलं तर सांगितलं होतं लाडकी बहीणमध्ये की 2100 रुपये आम्ही देऊ, सांगितलं होतं की नव्हतं? म्हणजे तुम्ही तिथे तर खोटं बोललाच, पण ज्या तुम्ही लाडक्या बहिणी म्हणून फसवतात ज्या बहिणींना, त्यांची सुरक्षा तरी तुम्ही कायम ठेवा. पण एक भयानक चित्र आपल्या डोळ्यासमोर येते. म्हणजे शेतकरी आत्महत्या करत चाललेले आहेत, तिकडच्या शेतकरी महिलांचे जे कुंकू आहे ते पुसत चाललेले आहे, पण तिथे कर्जमाफी तुम्ही करत नाही. महिलांवर जे बलात्कार होतात, महिलांवर जे अत्याचार होतात त्याच्यावर तुम्ही बोलायला काही तयार नाही. गुन्हेगारी वाढत चाललेली आहे, तिथे बोलायला तयार नाही. मला वाटतं 1-1.5 वर्षापूर्वी नाशिकमध्ये किती खून झाले होते? 42 खून झाले होते. त्याच्यावर तुम्ही काही गृहमंत्री म्हणून बोलायला तयार नाही आहात. नवीन कुठचा उद्योगधंदा आपल्या राज्यात येत नाही, गुंतवणूक येत नाही, त्याच्यावर बोलायला काही तयार नाही आहात. 3 वर्ष आपली शहरं भयानक होत चाललेली आहेत, वाटोळं करत चाललंय तुम्ही, त्याच्यावर बोलायला काही तयार नाही आहात. आणि मग बोलायचं कशावर? तर नाही, आम्ही धर्मावर बोलू, आम्ही समाजावर बोलू, आम्ही भाषेवर बोलू. कशासाठी? तुम्हाला जर बोलायचं असेल तर मुद्द्यावर बोला. आणि धर्मावरच बोलायचं असेल, तुम्हाला धर्मावरच भाजपा म्हणून बोलायचं असेल तर तुम्ही आम्हाला एक उत्तर द्या की पालघरमध्ये जे साधू हत्याकांड झालं होतं त्याच्यातला जो प्रमुख आरोपी होता त्याला तुम्ही भाजपात का प्रवेश दिला, ह्याचं पहिलं उत्तर द्या आणि मग हिंदुत्वावर बोलायला समोर या. तुम्हाला आठवत असेल ते पालघर हत्याकांड जेव्हा झालं, ते 2 साधूंना जेव्हा मारलं गेलं, तिथे केवढं काय रान पेटवलं होतं भाजपने. जणू काही महाराष्ट्रात 2 साधूंच्या विरुद्ध उभा आहे, आपण सगळे 2 साधूंच्या विरुद्ध उभे आहोत. बरोबर निवडणुकीची जेव्हा वेळ आली, आता ही जिल्हा परिषद नाही, नगरपालिकेची निवडणूक होती, तेव्हा त्याच प्रमुख आरोपीला, ज्यांनी साधू हत्याकांडात प्रमुख आरोपी आहे, त्यांनी प्रवेश दिला होता. म्हणजे खोटं बोलत राहायचं, रेटून बोलायचं, खोटं बोलायचं, रेटून बोलायचं, आणि ह्या खोट्यावर दंगली निर्माण करायचं, सगळं काही करायचं आणि जिंकून आणण्याचा प्रयत्न करायचा. आज तुम्ही ठरवायचं आहे, आपलं जे नाशिकमधलं वातावरण आहे ते भाजपच्या हातात देऊन बिल्डर कॉन्ट्रॅक्टरांचं करायचं आहे, बिघडून टाकायचं आहे, जाती आणि धार्मिक करून टाकायचं आहे, की आपल्या भवितव्याला निवडायचं आहे, हे तुम्ही ठरवायचं आहे. हा निर्णय तुमचा असणार आहे. अनेक सभा पुढे होतील, बोलण्यासारखे विषय खूप आहेत. आत्ताच मी पाहत होतो इकडच्या बसेस देखील, जे मी सतत सांगत होतो, म्हणजे त्यावेळी मुख्यमंत्री बोलले होते की आम्ही निओ मेट्रो आणू. आले का? एक तरी खांब लागलाय का? IT पार्क येणार होतं, एक तरी कम्प्युटर बसलाय का? रस्ते सुधारणार होते, एक तरी खड्डा बुजलाय का? नाही. आणि जे मी सातत्याने बोलत होतो की नाशिकवर आमचं प्रेम आहे, ते प्रेम आहे ते ह्या नाशिककरांवर आहे, नाशिकच्या बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरवर नाहीये. हा फरक आपल्यामध्ये आणि भाजपामध्ये आहे. विषय खूप आहेत बोलण्यासारखे. ज्या मी बस बोलत होतो, भाजपने प्रायव्हेट बसेस आणल्यात, त्यांचाच कोणतरी कॉन्ट्रॅक्टर असेल. मी सांगतोय महानगरपालिकेच्या बसेस द्या. पण जे जे मुंबईमध्ये आपण करून दाखवलं ते देखील मला पुन्हा एकदा नाशिकमध्ये करून दाखवायचं आहे. विषय अनेक येतील, वचननाम्यात येतील, पण मी आत्ता गाडीत सांगत होतो, आपले जिल्हा प्रमुख आणि आम्ही नाना बसलो होतो, माझी स्वप्न ह्या शहरासाठी 2-3 आहेतच, बाकीची तर खूप करण्यासारखी कामं आहेत. पण ह्या नाशिक महानगरपालिकेचं, जसं मुंबईमध्ये उद्धव साहेबांनी महानगरपालिकेचं स्वतः महानगरपालिकेचं 4 मेडिकल कॉलेजेस आणलेले आहेत, तसं मला नाशिक महानगरपालिकेचं कमीत कमी 1 मेडिकल कॉलेज पुढच्या 5 वर्षात करून दाखवायचं आहे. स्वस्त आणि मस्त आरोग्य सेवा ही नाशिकमध्ये आलीच पाहिजे. हे सगळे मोठे मोठे नेते येतात, सगळं काही सांगून जातील. मी पुन्हा एकदा त्यांना सांगतो, मुद्द्याचं बोला, नाशिक प्रेमाचं बोला, बाकीचं काही बोलू नका. जसं मुंबईमध्ये महानगरपालिकेची शाळा विनामूल्य आहे, 8 की 9 भाषांमध्ये शिकवलं जातं. मराठी अनिवार्य आहे, पण मराठी आहे, इंग्लिश आहे, सेमी इंग्लिश आहे, हिंदी आहे, गुजराती आहे, उर्दू आहे, तमिळ आहे, तेलुगू आहे, कन्नड आहे.
3.25 लाख विद्यार्थी ह्या शाळेमध्ये शिकतात. जी गलटी 30-30 हजार विद्यार्थी ज्याची गलटी लागली होती, हे चित्र सुधारून आपण डिजिटल क्लासरूम आणले, चांगल्या शाळा बनवल्या, IB, ICSE, CBSE ह्या शाळा आणल्या, विनामूल्य आणल्या, म्हणजे मुलांचं भवितव्य, मुलींचं भवितव्य पक्क करतोय आपण. असं मला शाळा ह्या नाशिकमध्ये प्रत्येक वॉर्डात आणायच्या आहेत. ह्याच्यासाठी मी तुमच्याकडे आलेलो आहे. तपोवन तर वाचवायचंच आहे, पण अशी वनं आपल्याला वाढवायची आहेत. मोकळ्या जागा असतील, मोकळी उद्यानं असतील, जिथे तुम्ही आरामात जाऊन बसू शकाल, आनंद घेऊ शकाल, मोकळा श्वास घेऊ शकाल, अशी उद्यानं आपल्याला करायची आहेत. म्हणून मी तुमच्याकडे आलोय, तुमचं साथ आणि तुमचे आशीर्वाद घ्यायला आलेलो आहे. जशी BST, मुंबईमध्ये BST 25 वर्ष ताफा आपला BSTचा जवळपास 3,000 होता, मला 10,000 पर्यंत न्यायचा होता. आणि पुन्हा एकदा मुंबई जिंकल्यानंतर मी BSTच्या बसेस आहेत ते 10,000 पण नेणार. महिलांसाठी विनामूल्य बसेस असतील. 5, 10, 15 आणि 20 रुपयामध्ये जे आपण भाडं केलं होतं, फ्लॅट फेअर, 5 किलोमीटर जायचं 5 रुपयात, 10 किलोमीटर जायचं 10 रुपयात, 15 किलोमीटर जायचं 15 रुपयात, आणि 20 किलोमीटर म्हणजे 15 किलोमीटरहून जास्ती जायचं असेल तर 20 रुपयात तुम्ही कुठेही AC बसेस घेऊन जाऊ शकत होतात. अशी बस सेवा आहे नाशिकमध्ये? ती मला आणायची आहे. ह्याच्यासाठी मी तुमच्याकडे आलोय. तुम्ही आशीर्वाद मला देणार की नाही? जे कर आपण एक साधारणपणे आपल्या शहरांमध्ये जे राहतात त्यांना आपण कर लावतोच. मुंबईकर, पुणेकर, नाशिककर, नागपूरकर. भाजपाने बरोबर तो कर बघितलेला आहे. कर वाढवत चाललेत, पण मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे सुधारत नाहीत, नुसतं कर वाढवत जातात. पण खासदार साहेब, आपल्याला शहरातले कर आटोक्यात आणायचे आहेत आणि शहर चांगलं करायचं आहे. ह्याच्यासाठी मी इथे आलेलो आहे. तुम्ही मला आशीर्वाद देणार की नाही? निवडणुकीचे दिवस जवळ आलेले आहेत. परिवर्तन आपण घडवणार म्हणजे घडवणार हे ठरलेलं आहेच आपलं. पण 2-3 साधे प्रश्न आहेत मला. तुम्ही मला सांगा, जर आपल्याला परिवर्तन घडवायचं असेल आणि चांगलं शासन, चांगलं सरकार आपल्याला या शहरात आणायचं असेल तर परिवर्तनाचा दिवस कुठचा असेल? इथे वेगळी नाहीये ना. जानेवारीला मतदान कधी आहे आणि विजयाचा दिवस कधी आहे? बरं, हे सगळं होत असताना, बसून घ्या, कोणी उठू नका. हे सगळं होत असताना आपलं चिन्ह परिवर्तनाचं कुठचं असणार आहे? जरा मशालवरती ज्यांच्या हातात आहे करून दाखवा. आणि हे हात मशाल पकडणार आहेत ते पण जरा वरती करून दाखवा. ही ताकद बघा, ही मशालीची ताकद आहे. आणि लवकरच जी गोड बातमी तुम्हाला युतीची ऐकायची आहे ती देखील आपण ऐकवणार आहोत. अंतिम टप्प्यात आहे. मला वाटतं पुढच्या 24 तासात मशाल असेल, इंजिन असेल, हात असेल, तुतारी असेल, ह्या सगळे चिन्ह जी आपली असतील ती घरोघरी पोचवल्याशिवाय थांबायची नाही आहेत. कारण 2 भाऊ एकत्र आलेले आहेत, 2 ताकदी एकत्र आलेल्या आहेत. पण ही ताकद जेव्हा जनतेची एकत्र येईल तेव्हा भाजपला जे रावणाचं राज्य नाशिकमध्ये आणायचं आहे, पंचवटीमध्ये आणायचं आहे, तपोवनमध्ये आणायचं आहे, ते पळवून लावून पुन्हा एकदा आपल्याला प्रभू श्रीरामाचं राज्य इथे आणायचं आहे. तयार आहात? तयार आहात? तयार आहात? जिंकायला तयार आहात? पुढच्या लढाईला तयार आहात? कारण आश्वासनं ही खूप दिली जातील. इथे इच्छुक आहेत मला माहिती आहे, पण इच्छुकांनी पण ठरवायचं आहे. आश्वासनाला बळी पडायचं आहे की प्रामाणिकपणे सोबत राहायचंय? ठरवलं का तुम्ही? इथे जनतेमध्ये देखील भाजपा पैशाचं वाटप करेल, पैशाचा पूर आणेल, पण हे 2 दिवसाचे पैसे वाटणार आणि पुढचे 5 वर्ष अंधारात घालवणार. तुम्ही ठरवायचंय कोणाला तुम्ही मतदान करणार आहात. कार्यकर्ते म्हणून, पदाधिकारी म्हणून तुम्ही ठरवायचं आहे. त्यांना ताकद दाखवायची की नाही? त्यांना हद्दपार करायचंय की नाही? आणि आपला महापौर बसवायचाय की नाही? नाशिकवर प्रेम करणारा महापौर पाहिजे की दिल्ली समोर झुकणारा महापौर पाहिजे? हे तुम्ही ठरवायचंय. आणि जर ठरवलं असालच तर आजपासून घरोघरी जाऊन प्रचार करा. दिवस फार कमी आहेत. परिवर्तन घडवायचं असेल तर प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण, प्रत्येक तास आपल्याला घरोघरी जाऊन प्रचार करायला लागेल आणि प्रामाणिक जनतेला सोबत घेऊन 16 तारखेला विजय मिरवणूक काढायला लागेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.